नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे क्षमा व आई दोघीही मल्हारसाठी देवाला प्रार्थना करत असतात आणि देवाला म्हणत असतात, मल्हारने जी चूक केलेलीच नाहीये त्याची शिक्षा त्याला नको मिळू देत, त्यामुळे लवकरच मल्हारची या सगळ्यातून सुटका कर, असे त्या दोघी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात. तर क्षमा म्हणते, देवा, मल्हार गुरुजींनी तर कधीच कुणाचं वाईट केलं नाही, परंतु अजून एका भक्ताला तुझी गरज आहे, ती म्हणजे स्वरा. तिला या सर्व संकटातून लवकर बाहेर काढ, तिच्यावरती अशीच तुझी कृपादृष्टी राहू दे. हे सर्व म्हणत असताना निरंजन मामांना खूपच बरं वाटतं. ते क्षमाकडे बघत असतात. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो, तर सर्वजण बाहेर पळतच दरवाजापाशी येतात. मग लगेच मल्हारची आई त्याचे पाय धुवून त्याचे औक्षण करत असते, कारण त्या खूपच आनंदून गेलेल्या असतात, कारण मल्हार आता घरी आलेला असतो. आणि त्या लगेच मल्हारची दृष्ट काढतात आणि म्हणतात, माझ्या लेकराला आता कुणाची दृष्ट नको लागू देऊ. मग लगेच आई मल्हारला म्हणते, बरं झालं तू घरी आलास, कारण जी चूक तू केलीच नाही त्याची शिक्षा तुला का द्यावी कुणी. तर लगेच मल्हार आईचा नमस्कार करतो आणि म्हणतो, आई, हे सर्व आपल्या मंजुळाबाईमुळेच झालं. तर लगेच आई म्हणते, मंजुळा, पुढे मला आज तुझी ही दृष्ट काढायची. मग लगेच आई मंजुळाचेही औक्षण करून तिची दृष्ट काढतात. मग लगेच आई मंजुळाला म्हणतात, अशीच संकटात एकमेकांची सगळेजण अशीच साथ देत राहत, असे म्हणून लगेच मंजुळा ही आईंचा नमस्कार करते. तर विजय म्हणतो, अगं आई, असं दरवाजातच उभं राहून कौतुक करणार आहे का, त्यांना आत तर येऊ दे. लगेच आई म्हणते, हो हो, या आतमध्ये. मग लगेच आतमध्ये आल्यानंतर आई मल्हारचे खूपच लाड करत असतात, कारण आता मल्हार खूप दिवसांनी घरी आलेला असतो. मग लगेच आई मल्हारचं तोंड गोड करते. तर विजय म्हणतात, चला आता मोनिकाच्याही मनातली आडी दूर झाली असेल की मंजुळाबाईनेच हे सर्व केले. त्यावर लगेच क्षमा म्हणते, नाही, मंजुळाने काही केलेच नव्हतं, मग आडी येण्याचा प्रश्न येतच नाही. तर लगेच मोनिका मनाशीच म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, जे म्हणताय ना ते अगदी योग्य आहे. मग लगेच मोनिका मंजुळाजवळ येते आणि म्हणते, आज तर तुमचं तोंड गोडच करायला पाहिजे, कारण जे शक्य नव्हतं ते तुम्ही आज केले. असं म्हणून लगेच मोनिका ही मंजुळाला पेढा भरवते आणि तिचं तोंड गोड करत म्हणते की हे सगळं अशक्य होतं, परंतु तरीही तुम्ही ते घडून आणलं, मल्हारला बेल मिळवून दिली. हे कसं काय केलं बरं? आज तर तुझा विजयच झाला. त्यावर लगेच मंजुळा म्हणते, नाही, माझा विजय नाही झाला, सत्याचा विजय झाला, कारण मल्हार साहेबांनी काही केलंच नव्हतं, त्यामुळे त्यांनी जी चूक केलीच नाही त्याची शिक्षा त्यांना का, त्यामुळेच मी आज त्यांना सोडवलेलं आहे. तर लगेच मोनिका म्हणते, जसं तू मल्हारला घरी सोडून आणलं ना, तसं तू शुभंकरलाही सापडून दाखव. तर लगेच जुळा म्हणते, ते पण लवकरच होणार, शुभंकर साहेब पण लवकरच सापडतील, काळजी करू नका. तर इकडे स्वराही खूपच खुश झालेली असते, कारण तिची कस्टडी आता मल्हारला मिळालेली असते. ती लगेच आनंदाने मंजुळाला मिठी मारते. तर हे सर्व बघून मोनिकाला खूपच त्रास होत असतो, कारण स्वरा आणि मंजुळा हे सर्वजण खूपच खुश झालेले बघून तिला खूप त्रास होत असतो. स्वरा तर खूपच आनंदून गेलेली असते, ती मंजुळाला घट्ट मिठी मारत असते. त्यावर लगेच विजय म्हणतो, अगं आई, तू फक्त मल्हारचेच लाड करणार आहे की आमचं तोंड गोड नाही करणार का, आम्हाला कोण पेढा भरवणार आहे. तर लगेच आई म्हणते, अरे हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं, धरा, तुम्ही पण पेढे घ्या, तुम्ही पण तोंड गोड करा. असे म्हणून ती विजय, रश्मी मॅडम सर्वांना पेढे वाटते. लगेच रश्मी मॅडम म्हणतात, स्वरा बाळा, आता मी इथून जाते, परंतु मी अधूनमधून तुला भेटायला येत जाईल बरं. तर स्वरा म्हणते, ठीक आहे, येत जा. तर लगेच त्या म्हणतात, मी आता निघते, असे म्हणून त्या तिथून बाहेर जातात. तर घरातील वातावरण खूपच आनंदून गेलेले असतं. हे पाहून मोनिकाचा खूप जळफळाट झालेला असतो. मग लगेच क्षमा मल्हारला म्हणते, भाऊजी, मी तुमच्यासाठी चहा करून आणते, तुम्ही दमला असाल ना. तर लगेच सर्वजण आतमध्ये जातात. तर मंजुळाही तिथून आतमध्ये जाणार, तेवढ्यात लगेच मोनिका तिचा हात पकडते आणि म्हणते, मंजुळा, खरं खरं सांग, तू खूप मोठं मेजर कांड केलेस. काय प्रूव्ह केलंयस तू, काय पुरावा आहे तुझ्याकडे, मला ते तरी कळू दे. तर लगेच त्यावर मंजुळा म्हणते, अजून तरी माझ्याकडे काही पुरावा नाही, परंतु ज्यावेळेस मला कळेल की तो शुभंकर ठाकूर जिवंत आहे आणि त्यात तुमचा काही हात आहे, मग खूपच अवघड होईल तुमचं.
मग लगेच मंजुळा मोनिकाचा हात हिसकावते तर मोनिका लगेच तिच्या पायाजवळ खाली पडते. त्यावर लगेच मंजुळा म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? एवढ्या लवकर कशाला पाया पडताय? अजून वेळ आहे. ती वेळ अजून आली नाही. तर लगेच असे म्हणून मंजुळा तिथून निघून जाते. तर मात्र मोनिकाला ती असं म्हटल्यानंतर खूपच राग आलेला असतो. तिची तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. ती खूपच रागाने मंजुळाकडे बघत असते. त्यानंतर इकडे स्वराची मल्हार वाट बघत असतो. मग लगेच स्वरा मल्हारकडे जाते आणि म्हणते, गुरुजी तुम्ही मला बोलवलं का? तर लगेच मल्हार स्वराला घट्ट मिठी मारतो. तर लगेच स्वरा म्हणते, बरं झालं मल्हार गुरुजी तुम्ही घरी आला. मला तुमच्याशिवाय करमतच नव्हतं. त्यावर मल्हार म्हणतो, मलाही तुझ्याशिवाय कुठे करमत होतं? स्वरा म्हणते, बरं झालं आईने खूप मस्त प्लॅन करून तुम्हाला सोडवलं ना? त्यावर लगेच मल्हार म्हणतो, हो. मग लगेच स्वराला मल्हार म्हणतो, बाळा तुला या सर्वात खूप त्रास झाला ना? खूप सहन करावं लागलं ना? त्यावर स्वरा म्हणते, नाही मल्हार गुरुजी, माझी काळजी घेण्यासाठी खूप जण आहेत. आई आहे, क्षमा काकू आहे, आजी, विजय काका, निरंजन मामा, त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका. लगेच मल्हार म्हणतो, मग एवढे सर्वजण असताना तू मोनिका काकूकडे का बोट केलं? तिच्याकडे का तुझी कस्टडी दिली? तर स्वरा काहीही न बोलता लगेच उठून बाहेर जायला लागते. तर तेवढ्यात मल्हार म्हणतो, स्वरा बाळा मी तुला काहीतरी विचारतोय, उत्तर दे. लगेच तेवढ्यात मोनिका तिथे येते. आणि लगेच मोनिका मल्हारला म्हणते, हा मल्हार बोल, तू काय म्हणत होतास? तर मल्हार गप्प बसतो. तर लगेच मोनिका म्हणते, तू एकदम बरोबर विचारत होता. मला विचार ना. मीच स्वराला कोर्टामध्ये धमकी दिली होती की माझ्या बाजूने कस्टडी घे म्हणून, आणि तिने माझं तसं ऐकलं आणि तसंच केलं. कारण मला माहीत होतं तो शुभंकर ठाकूर जिवंत आहे आणि तो स्वराला मिळवण्यासाठी काहीही करेल. म्हणून मी स्वराच्या सेफ्टीसाठी तिची कस्टडी माझ्याकडे घेतली. अरे खरंच तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? कारण स्वरा त्याची मुलगी आहे असं त्याला वाटतं. त्यासाठी त्याने DNA टेस्टचे रिपोर्टसुद्धा बदलले होते. तुला आठवतं ना? मग एवढे पैसे असताना त्याला एखादी मुलगी का नाही भेटत? तो स्वराच्याच का पाठीमागे लागलाय? मी एकदा दोनदा बघितलंय स्वराचा पाठलाग त्याला करताना. स्वराला विचार बरं तू, आपण शुभंकर काकाला बघितलं की नाही स्वरा, सांग बरं. तर लगेच त्या शुभंकरने स्वराला पळवले असते आणि हा सर्व त्याचा प्लॅन होता. त्याने स्वराला भेटण्यासाठी काही ना काही कांड केलेच असते. हे सर्व मला माहीत होते. म्हणून मी स्वराला माझ्याकडे घेतले. जर त्या श्यामाकडे किंवा मंजुळाबाईकडे स्वराची कस्टडी गेली असती तर त्यांनी नीट सांभाळ केला असता का तिचा? त्यांच्या तावडीतून त्या शुभंकरने किंवा स्वराला लंपास केले असते. म्हणून हे सर्व केले मल्हार. मी ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेव, असे मोनिका मल्हारला सांगत असते. त्यानंतर इकडे विक्रमने पिहूला व्हिडिओ कॉल केलेला असतो व तो सांगत असतो की मल्हार आता घरी सुटून आलेला आहे. तर हे ऐकून पिहूला खूपच आनंद झालेला असतो. तेवढ्यात अभिजित तिथे येतो आणि म्हणतो, विक्रम राज्याध्यक्ष, तुला आता थोड्या दिवसांची मुदत आहे. जर माझा मित्र सापडला नाही ना तर बघ मग जी काय हालत करेन, तुम्हाला बघवणार सुद्धा नाही, वाट लावून टाकीन. त्यावर लगेच विक्रम म्हणतो, अरे अभिजित एवढं नको ओरडू, नाहीतर तुझा मित्र जिथे कुठे असेल तिथे त्याला त्रास होईल बरं का. त्यावर अभिजित म्हणतो, 2 आठवड्यात माझा मित्र परत आणून दाखवेल आणि त्याला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन, असे म्हणून लगेच तो विक्रमला धमकी देत असतो आणि तिथून निघून जातो. तर विक्रम हा त्याच्याकडे बघतच असतो. त्यानंतर इकडे मोनिका मल्हारला म्हणत असते, मल्हार आता तूच सांग, या सगळ्यात माझी काय चूक आहे? मी जे केलंय ते बरोबर केलंय ना? तुला माझं खोटं वाटतंय ना? तर स्वराला विचार स्वराला पटकन. तर लगेच मल्हार म्हणतो, नाही त्याची काही गरज नाही, माझा तुझ्यावरती तेवढा विश्वास आहे. तर लगेच मोनिका म्हणते, हो ना, मग मी जे केलंय ते बरोबर केलंय. मी फक्त स्वराची कस्टडी तिच्या सेफ्टीसाठीच माझ्याकडे घेतली होती. मग लगेच मल्हार म्हणतो, स्वरा बाळा जा तू तुझ्या रूममध्ये. तर मोनिका म्हणते, जेवण थंड झाले, मी तुझ्यासाठी जेवण गरम करून घेऊन येते. आणि मोनिका तिथून बाहेर जाते. तर मोनिकाने मल्हारसमोर खूपच मस्त ॲक्टिंग केलेली असते. तर लगेच मोनिका तिथून जेवण आणण्यासाठी बाहेर जाते. तर मल्हार म्हणतो, या मोनिकावर विश्वास ठेवावा की नाही? खरं बोलते की काय? मला तर तिच्यावरती बिलकुलच विश्वास नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजुळा स्वराला धमकावून विचारत असते, लवकर सांग
मल्हारला सोडवण्यासाठी त्या मंजुळाबाईने काय कांड केलेलं आहे तुला माहीत आहे, मला माहिती. तू त्या मंजुळाला थँक्यू म्हणत होती, का असं म्हणत होती? काय केलंय तिने? लवकर मला सांग. तर नंतर लगेच मंजुळाने मल्हारला सोडवण्यासाठी तो शर्ट ठेवण्याचा जो व्हिडिओ बनवलेला असतो तो व्हिडिओ बघत असते. त्यात सारखं सारखं चेक करून बघत असते. त्यात लगेच तिला मंजुळाचा चेहरा दिसतो व तिला कळते की हे सर्व मंजुळाने व्हिडिओ बनवून मल्हारला सोडवलेलं आहे. मंजुळाला मोनिकाचा खूपच राग येतो. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल